नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्रीमद दासबोध ग्रंथातील दशक दुसऱ्यामधील आजचा समास 8वा. यामध्ये सद्विद्येचे निरूपण केलेले आहे. चला तर या समासास सुरुवात करूयात. श्रीराम ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी. म्हणजे काय हो? आता परमशुद्ध व अति उत्तम अशी सद्विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो. ती श्रोत्यांनी ऐकावी. त्याच्या संबंधी विचार केला असता आपोआपच तीच अंगी बांधतात. जो सद्विद्येयुक्त पुरुष असतो तो विशेष उत्तम गुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकूनसुद्धा परम संतोष वाटतो. तो भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा व दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुर वचने बोलणारा असतो. तो परम सुंदर, परम चतुर, परम बलवान आणि परम धैर्यशील असून परम संपन्न असून अत्यंत उदार असतो. तो परम ज्ञानी, परम भक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो. सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. तो राजा असूनही धार्मिक असतो. शूर असूनही विवेकी असतो. तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म, कुळाचार पाळणारा, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या अधीन न होणारा, वैदिक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे असा असतो. उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो. उत्तम गाणारा असून भगवत भक्त असतो. वैभव संपन्न असून अति आदराने भगवत भजन करणारा असतो. तो तत्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो. बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्गुण संपन्न व नीतिमान असतो. तो पवित्र, पुण्यशील, साधू असून शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ, निर्मळ, कर्मनिष्ठ व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती, स्मृती याचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते. भगवंताच्या लीलाविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. तो नेहमी सावध असून वेळ प्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सतसाहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कारण संबंधी त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. तो सदा सावध, कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादिक शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्याच ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देत शकतो. तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्रांची पुनश्चरणे करणारा, दृढव्रती, शरीर कष्टाची तमा बाळगणारा व इंद्रिय निग्रह करून उपासना करणारा असतो. तो नेहमी सत्य भाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो.
सदा सर्व काळ तो निश्चयात्मक व दुसऱ्याच सौख्य होईल असेच बोलतो. त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुसंपन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य व सात्विक असतो. तसेच निष्कपटी निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गांचे अनुसरण करणारा असतो. तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने व सरळतेने वागणारा असतो. द्रव्याचे, पती पत्नीचे, संबंधाने, न्याय अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निसंग वृत्तीने दिसून येते. तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहित तत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो. सामर्थ्य संपन्न असणाऱ्या दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुष संपन्न असलेल्या सर्व जगाचा मित्र बनतो. सर्व समावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयाने तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो. म्हणजे दुसऱ्यांचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निसंग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्या मागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणे राहतो. तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रकट होते आहे असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुसंपन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारसंपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. तो यशवंत, कीर्तिवंत, संपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत व पुण्यकर्म करणाराही असतो. तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत व पुण्यकर्म करणाराही असतो. तो विद्यावंत, कलावंत असतो, ऐश्वर्यसंपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असतो, कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो. तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्यसंपन्न असो. याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणून त्याचे थोडेसे वर्णन केले आहे. रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात त्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. हा समास येथेच पूर्ण झाला. इति श्रीमद्
दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्य निरूपण नाम समास 8वा समाप्त.